तुमच्याकडून पण होत नाही, तुम्हाला पण वाटतंय का मी कधी माझ्या आयुष्यात डेव्हलप करणार, का मी स्वतःला ऍक्शन घेत नाहीये, का मी स्वतःला एक्सक्यूज करत आहे, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी. मला कमेंट येत आहेत की ताई माझ्याकडून होतच नाही आहे, मला घरकाम आहे, मी कसं क्रॅक करू माझं एक्झाम, मला वेळ मिळत नाही, माझी मुलं छोटी आहेत, मला सगळ्यातून सगळं डिप्रेशन आल्यासारखं वाटतंय, खूप निगेटिव्ह थॉट येतात, यातून काहीतरी मार्ग सांग. नमस्कार मंडळी, मी वैशाली, तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे. आणि तुमच्या बाबतीत पण असंच होतंय का की तुम्हाला वेळ मिळत नाही, माझ्याकडून होतच नाही असं वाटत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. कारण भरपूर आपल्यासारख्या अशा ताई आहेत किंवा स्त्रिया आहेत किंवा हाऊसवाईफ आहेत, त्यांना असं वाटते की माझ्यात का कॅपेबिलिटी नाही तेवढी की मी करू शकत नाही, का मला वेळ मिळत नाही आहे. तर हा वेळ आपण स्वतःसाठीच गमावून बसलेलो आहोत. कारण आपण आपल्या स्वतःला सांगतोय मला वेळच नाही आहे. यातून मार्ग काढायचा असेल तर नक्की आवर्जून पूर्ण व्हिडिओ बघा. खरं सांगू का, आपण घरकाम, मुलं, जबाबदारी आणि सगळं पूर्ण करून आपण आपला अभ्यास करत असतो आणि फक्त स्वतःला 5 मिनिटं द्यायची असतात. 3 मिनिटं 2 मिनिटं तेवढी द्या की, तेवढी देऊन बघा स्वतःला आणि मग बघा कसा वेळ मिळत नाही. तर फक्त स्वतःला सांगायचं असतं की माझ्यात तेवढी कॅपॅसिटी आहे, माझ्यात तेवढी स्ट्रेंथ आहे, फक्त ती ओळखायची गरज असते. तीच ओळखली ना तर आज आपण जी लोक फक्त बोलतात ना त्यापेक्षा खूप समोर जातो आणि तीच 2-3 वाक्य आपल्या स्वतःला इतकी स्ट्रॉंग बनवतात. कारण जशी भीती वाटते आणि त्या भीतीने आपण गाळून हातपाय बसतो की माझ्याशाने वेळच मिळत नाही, मला मुलंच आहेत, आणि मग फक्त थोडा वेळ नर्वस होतो आणि आपली कामं करायला सुरुवात होतो. पण त्यातून मार्ग कधी काढून बघितला का? मार्ग एक काढा. जरी मुलं छोटी असली तर आपल्या स्वतःचा मार्ग शोधावा लागेल. काय करावं लागेल आपल्याला? काहीतरी मार्ग काढावा लागेल. मला कुठून वेळ मिळेल, मी काय करू शकेल, की मुलं झोपली किंवा मग माझी मुलं छोटी आहेत तर मी त्यांच्याबरोबर करून बघू का, किंवा ती झोपली त्यावेळेस मी कॉन्सन्ट्रेशनचा अभ्यास करू का, किंवा मी माझे स्मॉल हॅपीनेस जोपासा आणि त्यानंतर स्मॉल हॅपीनेस जोपासता मी स्वतःला स्ट्रॉंग कशी ठेवू, मी पॉझिटिव्ह अफर्मेशन कसं करू. कारण या माइंडला जो आपण सांगतो ना तो आपला सबकॉन्शियस माइंड आपल्याला इन्स्ट्रक्शन देत असतो. त्यामुळे फक्त स्वतःला सांगायची गरज असते. मी तुम्हाला 10 मिनिटं म्हणत नाही, मी तुम्हाला अर्धा तास म्हणत नाही, फक्त 2 मिनिटं स्वतःला द्या आणि स्वतःला सांगा. एवढाच वेळ पुरेसा असतो आपल्यासाठी. हे पण म्हणत नाही आहे की तुम्ही दिवसभर स्वतःमध्येच गुंतून राहा. मी फक्त तुम्हाला 5 मिनिटं म्हणते, कारण ते केल्याशिवाय तुम्हाला मार्ग मिळणार नाही. आणि रोजचं यश हे एका दिवसात मिळत नाही किंवा भरपूर यश हे एका दिवसात कधीच मिळत नसतात. जे सक्सेसफुल पर्सन आहेत त्यांची हिस्ट्री बघा, त्यांनी छोटं छोटं जमवून स्वतःला तयार केलेलं आहे आणि आपल्यालाही छोटं छोटं जमवूनच स्वतःला तयार करायचं आहे. त्यामुळे छोटे प्रयत्न करा आणि त्यातून एक मोठं यश आपल्या पदरी नक्कीच. पण मी तुम्हाला म्हणत नाहीये की तू करू शकते, मग का आपण स्वतःला म्हणायचं नाही की मी करू शकते? जरी कोणाचा सपोर्ट नसला, एकटी आहेस तरी हो की उभी. कारण जोपर्यंत आपण स्वतः एक पाऊल पुढे टाकणार नाही तोपर्यंत समोरचा व्यक्ती देखील म्हणणार नाही की हिला चालणं येतंय. म्हणून अगोदर सुरुवात आपल्यालाच करावी लागेल. कोणी म्हणो नको म्हणो, कोणाची साथ असो नको असो, फक्त स्वतः पावलांनी सुरुवात करायची. त्यानंतर मग सगळे म्हणतात की हिच्यात ती कॅपेबिलिटी आहे, हिच्यात ती कॅपॅसिटी आहे जी ती पूर्ण करत आहे. आणि नंतर कुठे मग आपल्याला सगळ्यांची थोडी मदत मिळायला सुरुवात होते. नको का मदत जरी मिळाली नाही तरी चालते, पण जेव्हा आपण आपलं स्वतःवरचा विश्वास स्वतःला म्हणायला लागतो की माझ्याशानं होते, मी करू शकत आहे, तर जी आतून प्रेरणा मिळते, जी प्रबळ इच्छाशक्ती मिळते, त्याला कोणीही थांबवू शकत नाही. आणि आपला आत्मविश्वास, आपला सेल्फ रिस्पेक्ट आपण कधीच गमावू शकत नाही. कोणीही म्हणत नसलं काही हरकत नाही, कारण हे स्वप्न आपलं आहे, हे स्वप्न तुमचं आहे, तुम्हाला पूर्ण करायचं आहे. म्हणून थांबू नका. माझ्याशानं होत नाही म्हणून अडखळून बसू नका. माझ्याशानं होत आहे हे वाक्य आजपासून सुरू करा आणि स्वतःला इतकं उंचीवर नेऊन ठेवा की सगळ्यांनी म्हटलं पाहिजे यांनी करून दाखवलं आहे. चला तर आजपासून आता कधीच म्हणायचं नाही माझ्याशानं होत नाही, मला थांबायचं आहे किंवा मी थांबणार आहे, असं नाही. मी कधीच थांबणार नाही, मी करून दाखवणार आहे. माझ्यात कॅपॅसिटी आहे आणि मी घरकाम, मुलं सांभाळून करून दाखवणार आहे. मी माझे स्मॉल हॅपीनेस जोपासणार आहे, स्वतःला पर्सनल डेव्हलप करणार आहे, स्वतःला मोटिवेट ठेवणार आहे. आजच्या छोट्याशा व्हिडिओद्वारे मला एवढंच सांगायचं होतं, स्वतःला कधीही माझ्याशानं होत नाही म्हणू नका, तर माझ्याशाने होतंय असं म्हणा. मी करून दाखवणार, माझ्याशानं जमत आहे आणि माझ्यात तेवढी स्ट्रेंथ आहे, माझ्यात कॅपेबिलिटी आहे. आवडलं असेल तर नक्की लाईक करा, जेणेकरून तुमच्यापासून मला पण ऊर्जा मिळेल. चला तर भेटूया पुढील मोटिवेशन सोबत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, पॉझिटिव्ह राहा. बाय.